महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन नगर परिषदेची महावितरणाकडे तब्बल 25 लाख रुपयांची थकबाकी। येत्या काही दिवसात थकबाकी न भरल्यास श्रीवर्धनमधील रस्ते अंधारमय होण्याची शक्यता। श्रीवर्धन नगर परिषदेने महावितरणाचे जवळजवळ 25 लाख रुपयांचे बिल थकवल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये रानवली येथील जलशुद्धीकरण प्रकल्प, त्याचप्रमाणे पाणीपुरवठा विभाग असे मिळून 9,27,000 रुपयांची थकबाकी आहे। तर पथदिव्यांची थकबाकी 9,37,890 रुपये आहे। त्याचप्रमाणे नगर परिषद कार्यालयाव्यतिरिक्त असणारे अनेक बगीचे, स्वच्छतागृह या ठिकाणचे मिळून एकूण 46 वीज कनेक्शनचे तब्बल 25 लाख रुपये थकबाकी असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे। त्यातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 महिन्यांपूर्वी CSR फंडामधून सौर ऊर्जेचे दिवे श्रीवर्धन शहरामध्ये समुद्र किनाऱ्यापर्यंतच्या मार्गावर बसवण्यात आले। मात्र प्रत्यक्षात या सौर दिव्यांना सौर ऊर्जा पुरवणारे संच अद्याप पूर्णपणे कार्यान्वित केलेले नाहीत। सध्या हे सौर ऊर्जेवरील दिवे महावितरणाच्या विजेवरतीच चालू आहेत। त्यामुळे श्रीवर्धन नगर परिषदेवरती वीज बिल भरण्याचा अतिरिक्त ताण येत असल्याचे बोलले जात आहे। श्रीवर्धन नगर परिषद शहरातील नागरिकांकडून नेहमी विविध माध्यमातून कर जमा करत असते। या करापोटी खूप मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली जाते, परंतु वीज बिल कसे काय थकले याबाबत नगर परिषदेकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात येत नाही। दिवसेंदिवस श्रीवर्धन शहरामध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे। पर्यटक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत। पर्यटक श्रीवर्धन शहरामध्ये प्रवेश करताना देखील कर देत असतात। मात्र नगर परिषदेकडून जर का जनतेला अशा प्रकारे असुविधा देण्याचे प्रकार घडत असतील तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। शहरात सर्वात जास्त नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत, तर भाजपाबरोबर युती असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे देखील 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत। पण थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नगराध्यक्ष निवडून आल्यामुळे नगर परिषदेमध्ये अशा प्रकारे विचित्र कारभार सुरू आहेत का? अशा प्रकारच्या चर्चांना श्रीवर्धन शहरांमध्ये जोरदार उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे। श्रीवर्धन नगर परिषदेत चाललेल्या अनागोंदी कारभाराबाबत सुधारणा न झाल्यास श्रीवर्धनमधील जनतेच्या जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागणार आहे। श्रीवर्धन नगर परिषदेचे थकीत बिल हे पूर्णपणे पथदिव्यांचे नसून अन्य देखील बिल काही प्रमाणामध्ये बाकी असल्याबाबत आपण लवकरच माहिती घेऊ व वीज बिल का भरले नाही याबाबत देखील चौकशी करू। काही तांत्रिक अडचण असल्यास वीज बिलाचा भरणा लवकरच करण्यात येईल। विठ्ठल राठोड, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगर परिषद, श्रीवर्धन। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, सहतृप्ती भोईर, श्रीवर्धन।